आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, काय आपण राज्य सरकारकडे यांची बाजू मांडण्यासाठी किंवा काय उपोषण लवकर सुटावं यासाठी प्रयत्न नक्कीच धनगर समाजाच्या ज्या मागण्या आहेत एस टी प्रवर्गामध्ये या ठिकाणी समाविष्ट व्हावं याकरता नक्कीच सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून या मागणीचा पॉझिटिव्हली आपण तोडगा काढू. आपला काय संपर्क झाला आहे? नाही, मी आत्ता संपर्क करतो आहे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना. तर त्यांचा निरोप आला आहे 1 तास 1.5 तासात त्या ठिकाणी माझ्याशी चर्चा करतील. चर्चा केल्यानंतर आम्ही ही करून घेऊ. तोडगा निघेल, त्यांची तब्येत खालावत चालली आहे. नाही, आज निघेल ना. आज काही ना काही चर्चा करून त्याच्यावरती मार्ग काढू आपण. सरकारचा कोण प्रतिनिधी दुसरा मंत्री? तेच आत्ता अजून माझी चर्चा झाली नाही. मी मुख्यमंत्री आणि दोघांशी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो. त्याच्यावरती मग शासनाकडून कोण ना कोण प्रतिनिधी म्हणून येईल. या धनगर आरक्षणासाठी गेले 4 दिवस इथं लोक उपोषण आंदोलन करत आहेत. खरं तर या 4 दिवसात सरकारच्या एकाही प्रतिनिधींनी किंवा नेत्यांनी इथं भेट दिली नाही, याची दखल घेतली नाही. काय सांगा? गेली 4 दिवस झाले आमचे समाज बांधव इथे उपोषणात पंढरपूर या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत. जी कित्येक वर्षापासूनची धनगर समाज आमची जी मागणी आहे की एसटी समाजामध्ये एसटी वर्गामध्ये आमचं वर्गीकरण झालं गेलं पाहिजे, ही मागणी आहे. झालं गेलं पाहिजे म्हणजे ते मुळताच त्याच्यामध्ये एसटी समाजामध्ये त्याचं प्रावधान केलेलं आहे. फक्त धनगड आणि धनगर हा जो फरक आहे हा सर्वांना आता ज्ञात आहे आणि त्याच्यावर संशोधन झालेलं आहे, त्याचा रिपोर्ट झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना धनगड हा आपल्या महाराष्ट्र या परिसरामध्येच समाज सापडला नाही. त्याच्यामुळं पूर्णपणे निदर्शनास आलं की हे धनगरच धनगड आहे. आणि त्यामुळं पूर्ण समाजाची वारंवार मागणी हीच आहे की आम्हाला जे काही पूर्वीपासून जे आपल्याला केलं होतं पण ते काही मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसरायटिंगमुळं निर्माण झालेल्या जे गोष्टी आहेत त्याला करेक्ट करून सरकारने त्याला पाठिंबा देऊन आम्हाला एसटी या वर्गामध्ये समाविष्ट करून घ्यावं, ही रास्त मागणी आहे. वारंवार ह्याच्यासाठी पाठपुरावा केले जात आहेत. इथे मागील 4 दिवसापासून आमचे जे बांधव बसलेले आहेत त्याच्यामध्ये मावले आहेत, हळणवर आहेत, दीपक बोराडे आहेत, जालनाचे यशवंत गायके आहेत, विजय तमनर आहेत, गणेश केसकर आहेत, योगेश धरम आहेत. जे योगेश धरमांची तर प्रकृती मागच्या 4 दिवसापासून ते डायबेटिक असल्यामुळे थोडी खालावलेली आहेत आणि एकंदरच 4 दिवसापासून थोडंसं हायपोटेन्शन आणि शुगर लेवल प्रत्येकाची झालेली आहे. तर सरकार म्हणून ह्याच्याकडे पाठपुरावा करणं सरकारचं गरजेचं आहे. सगळ्याला आपण पालकत्व म्हणून बघत असताना सरकारनं ह्याची जबाबदारी घेतली गेली पाहिजे आणि कुठल्याही समाजाला म्हणजे एकतर्फी झुकतं माप न देता सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे. सगळ्या समाजभावनाच्या सगळ्या समाजांना त्यांच्या अडचणींना सरकारने पाठिंबा देऊन त्याच्यावर मार्ग काढला गेला पाहिजे. आबासाहेब आता आम्ही सांगोला तालुक्यामध्ये गेली 50-55 वर्ष आबासाहेबांनी ज्यावेळेस राजकारण समाजकारणाची धुरा घेतली तेव्हाही आबांनी पहिल्यांदा विधानसभेमध्ये 1969च्या वेळेस विधानसभेमध्ये रेकॉर्ड आहे की ह्या संदर्भात आबांनीही आवाज उठवला होता की ह्या पद्धतीने आम्हाला असलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यावर वारंवार आम्ही म्हणून आम्ही समाजकारण करत असताना सातत्याने ह्याचा पाठपुरावा करतो. मागच्या वर्षी मसवड या ठिकाणी पण अशा पद्धतीचा हे झालं. सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी समाज बांधव ह्या संदर्भात आवाज उठवत आहेत. जे आत्ताचं सरकार आहे त्यांनीही 2014 साली आठवत असेल तुम्हाला सर्वांना, ज्यावेळेस मोठं आंदोलन झालं होतं त्यावेळेस आपले आता जे DCM आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी पहिला सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर पहिला आमचा अजेंडा असेल की याला त्यांनी एक टप्प्यापर्यंत मदत केली. एक समाजाचं एक वेगळं संघटित करून संस्था स्थापन करून डेव्हलपमेंटसाठी निधी केला. पण जी मूळ मागणी आहे एसटी समाजामध्ये वर्ग करण्याची ती आतापर्यंत झालेली नाही आहे. त्याच्यावर सातत्याने टाटा यांनी पण संशोधन केलं. सगळ्या रिपोर्ट्स असताना सारखा विलंब का लागतोय ह्याची अंमलबजावणी लवकरात लवकर सरकारने करावी. आणि आम्ही सातत्याने समाजाच्या पाठीमागं आम्ही या आंदोलनामध्ये तेवढ्याच सहकार्याने निवडीने भाग घेतोय.
सगळ्यांनाही आव्हान करतोय की ह्याच्यामध्ये सगळ्यांनी आपल्या समाज बांधवांनी सहभागी झालं गेलं पाहिजे. या आंदोलनाला चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला गेला पाहिजे आणि सरकारने याची काळजी घ्यावी की ही तीव्र न होता ज्या काही समाजाच्या भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याला सहकार्य दाखवलं पाहिजे. नाही याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, नाहीतर समाज ह्या टप्प्यावर तुम्ही आणू नका की रस्त्यावर उतरावं लागेल. आणि जर ह्यावेळी वेळ आली तर आम्ही यांच्या बरोबरच ह्या 6-7 लोकांच्या बरोबर आम्ही 2 पावलं आंदोलनामध्ये पुढे असून आम्ही हिरिरीनं भाग घेऊन ह्याच्या विषय मार्गी लागू एवढं मी या माध्यमातून बोलतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. या दरम्यान अनेक सरकार आले, त्यामध्ये काँग्रेसचं सरकार येऊन गेलं, इतरही सरकार, खिचडी सरकार येऊन गेली, भाजपचे सरकार 2-3 वेळा येऊन गेली. परंतु एक स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करायला एवढा 75 वर्षाचा कालावधी का लागला? हाच अन्याय आहे. हाच नेमका हा विशेष तो आहे की सातत्याने हा चाललेला आहे. तो समाजावर अन्याय होऊ नये ह्यासाठीच आंदोलन करण्याची गरज पडते. सरकारने ह्या गोष्टी मनावर घेऊन केल्या गेल्या पाहिजेत, नाहीतर ह्याचे परिणाम प्रत्येकाला भोगावेच लागणार आहे. आणि मला ह्याचे पडसाद इलेक्शनमध्ये उमटू नये ही जर सरकारची इच्छा असेल तर निश्चितच ह्याच्यात लवकरात लवकर काम करावं आणि सगळ्या धर्मीय समाजाच्या बांधवांना, आम्हाला सर्वांना याच्यावर न्याय मिळवावा हीच आमची इच्छा आहे. आम्हाला ह्याच्यामध्ये कुणावरही ताशेरू ओढायचे नाहीत. सगळे सरकार येऊन गेले, सगळे गेले, पण ह्याच्यावर संशोधन आत्ताच्या नजीकच्या काळामध्ये पूर्ण झाल्यानंतर अंमलबजावणी करण्याचं काम हे आत्ताच्या असलेल्या सरकारचं असणं हे दायित्व बनतंय. मागच्या सरकारने काय केलं हे खपल्या काढण्यापेक्षा आता आपण काय करू शकतो, कारण हे जे रिसर्च आहे चांगली गोष्ट मी मानतो की त्यांनी रिसर्च करायचं एक पाऊल पुढे तरी टाकलं. त्यांचा मी आभार मानतो, पण रिसर्चमध्ये जे आलेलं आहे त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हावी ही अपेक्षा. जे रिसर्च रिपोर्ट झालंय त्याच्यामुळं आम्ही समजतो की पालकत्व घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी ह्या सरकारने करावी. करणं सोपं आहे. दोन्ही सर्वपक्षीय मिटिंग बोलवून हा निर्णय घ्यावा, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये याचा ठराव करावा आणि तो केंद्राकडे पाठवावा, एवढीच विषय आहे. आणि ही मागणी नाही की आम्हाला आमची मागणी नाही की अधिकचं हे करून घ्या, आमचं मॉडिफिकेशन करून आहे ते द्यावं, एवढीच मागणी. यासाठी सर्व समाजाची मात्र त्यांना यासाठी लढा दिला पाहिजे का? राजकीय नेते हे सातत्याने ही भूमिका असते की ते संविधानात्मक मार्गाने जाऊन त्या संविधान जे काही मंदिर आहे त्याच्यामध्ये आवाज उठवायचं त्यांचं काम असतं. त्यामुळे ते त्या माध्यमातून करतात. हेच मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा 1969 मध्ये आबांनी 50 वर्षाच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये त्यांनीही आवाज उठवला होता. या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला एक मार्ग असतो. ज्यावेळेस मार्ग त्या ठिकाणचा बंद होतो, आज धनगर समाजाचं एकही नेतृत्व त्याच्यामध्ये आम्हाला आवाज उठवताना दिसत नाही. गोपीचंद पडळकर साहेबांनी प्रयत्न केला, पण त्यांचंही तिथपर्यंत तेवढं यश लाभत नाहीये. त्यामुळंच अशा वेळेस मग रस्त्यावर यायची वेळ येते आणि हाच एक मार्ग उरतो. आणि सरकारने अंत बघू नये इथं आम्ही शांततेने उपोषण आमचे बांधव करतायत. यदा कदाचित रस्त्यावर यायची वेळ आली तर निश्चित आम्ही 2 पावलं यांच्या पुढे असून आम्हीही ह्या आंदोलनामध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी. आणि सगळ्यांना आवाहन करतो समाजाला की ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि ह्या सर्व आपल्या बांधवांच्या पाठीशी राहावं. समाजाचे प्रश्न असतील त्याला पाठिंबा आहे. लक्ष वेधलं जावावं त्यांचं. त्यांनी कोणत्याही समाजाला दुप्त माप द्यावा देऊ नये. कारण का ज्यावेळेस आपण त्या उच्च पदावर जातो त्यावेळेस आपण सर्वांची जबाबदारी पालकत्व घेतलेलं असते. त्यावेळेस ते मुख्यमंत्री एका समाजाचे नसतात, एका जातीचे नसतात, एका धर्माचे नसतात. ते सर्वांना सामावून घेण्याचं ते पद आहे. त्यांनी सगळ्यांना समान न्याय द्यावा. आणि ह्याच्यामध्ये मी सगळ्यांना विनंती करतो की कोणत्याही समाजामध्ये वाद न घालता जी फक्त चुकीच्या पद्धतीने मिस रायटिंग झालेलं आहे ती मागणी आमची आहे. ती मागणी हे नाही आहे की कुणावर अन्याय करून कुणाला काय द्या. जी ऑलरेडी इन्क्लुडेड एसटी वर्गामध्ये ऑलरेडी असताना धनगड हा 36 नंबर क्रमांकावर, 36 नंबर क्रमांकावर धनगड जे झालेलं आहे ते कुठे नसल्यामुळे धनगर तिथं व्हावं ही मागणी आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी एवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या समाजामध्ये वाद निर्माण करायचा हा उद्देश नाही आहे. कुठल्या सरकारवर अलिगेशन करायचा उद्देश नाही. सगळ्यांनी अंमलबजावणी करावी. आणि स्पेसिफिकली ह्या सरकारने काय करावं की नजीकच्या काळामध्ये सगळे रिसर्च रिपोर्ट ह्या काळामध्ये झालेले आहेत. त्याच्यामुळं यांचं पालकत्व बनतंय की ह्यांनी हे जबाबदारी उचलून ह्याच्यावर मार्ग काढावा. सुरू केला पाहिजे.
आतापर्यंत फक्त आता जे रिपोर्ट आहे बाकी सगळे रिसर्च रिपोर्ट आले आता येईल ना काय असेल ते शिंदे समितीला म्हणजे मी काय म्हणतोय आता रिसर्च करून पेपरवर आलं ना फायनल क्लिअरिटी आहे ना दिस इज द पॉइंट सिंगल पॉईंट आहे का आता पहिले लोक आपली काय बघून चालू होतं आता एकदम कायद्यानुसार सगळं टू दी पॉईंट आहे की एवढंच करायचं तुम्हाला बाकी काही करायचं आम्ही वेळेने आम्हाला कायदा नाही कायदा करतो फडणवीसांना अभ्यास केलेला आहे फडणवीसांनी मालक राज्याचे फडणवीस देशाचे मालक आहेत फडणवीस म्हणजे भाजप त्यांनी ठरवा त्यांना मालक बनवणारे महाराष्ट्रातले नंबर 1 धनगर बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे एका पक्षाला मी दोन मागणी आमची कुणाला कुठल्या जातीला नाही धर्माला नाही कशाला नाही एकच मागणी सिंगल चेंज करणे विषय संपू रिसर्च कुठेपर्यंत आला रस्त्यात अडकला इकडे गेला त्याचं माहिती आहे काय आम्हाला आणि 1000 वेळेस झाला उपोषण करून